पवईमध्ये जय भीम पॅन्थर चित्रपट विरोधात निदर्शने करत नागरिकांनी केले रस्ता रोको। पवईच्या जय भीम नगर परिसरातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। या रहिवाशांनी पवईचा हिरानंदानी रोड जाम केला आहे। हे सर्व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। जय भीम पॅन्थर या चित्रपटाच्या विरोधात या नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे। येथील नागरिकांचा आरोप आहे की जय भीम पॅन्थर या चित्रपटाचे निर्माते यांच्यावर जय भीम नगर येथे दगडफेक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यातूनच मिळालेल्या पैशांवर हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे। या आंदोलनामुळे पवई हिरानंदानी रोड परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे। सर्व महाराष्ट्राला जय भीम। सर्वप्रथम जय भीम पॅन्थर हा पिक्चर काढलेला आहे। याचे निर्माते शिलवोजी भंतेजी आणि सहनिर्माते रामभाऊ ताडे हे आहेत। 2024 6 जून 2024 रोजी हिरानंदानी बिल्डर, बीएमसी आणि पोलीस प्रशासन आणि जय भीम नगर मधील काही लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिनिधी यांनी जय भीम नगर हे 650 कुटुंबाचं होतं। हे 650 कुटुंबाच्या घरांना रोडवर आणण्याचं काम केलेलं आहे। परंतु या 650 कुटुंबाला रोडवर आणण्यासाठी येथील काही लोकांना हिरानंदानी बिल्डरनी करोड रुपये दिलेले आहेत। या करोड रुपये घेऊन शिलवोजी भंतेजी यांनी हा पिक्चर काढण्यात आलेला आहे, असा सर्व रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आरोप आहे। निर्माते शिलवोजी भंतेजी यांनी जे चिवर परिधान केलेले आहे ते चिवर सामाजिक याच्यासाठी घेतलेले आहे, समाजाला प्रबोधन करण्यासाठी घेतलेले आहे ना काही कोणती पिक्चर काढण्यासाठी। आम्हाला पिक्चरचा विरोध नाही आहे, परंतु जे निर्माते आहेत ते भंतेजी निर्माते कसे होऊ शकतात? यांच्याकडे करोड रुपये कसे आलेले आहेत? तर करोड रुपये कसे आलेले? ते हिरानंदानी बिल्डरनी त्यांना पैसे दिलेले आहेत। 650 कुटुंबांना उद्ध्वस्त केलेल्या। आज हे सर्व रोडवरती राहत आहेत। या रोडवरती राहणाऱ्या कुटुंबांना कोण न्याय देणार आहे? एवढ्या गर्मीमध्ये आम्ही लेकरं बाळ घेऊन रोडाला झोपता आणि आमची एवढं हे केलेत, आम्हाला बेघर करून आमचे घरदार मोडून आम्हाला उन्हाळा करून ते पिक्चर काढले। त्याचं पिक्चर त्याला आम्ही दिलेलं भिक्षा घेऊन माणूसाच पिक्चर काढायला डायरेक्टर होते की कुठंतरी। त्या भंतेजीवर आम्ही 100% विश्वास केलता। आमच्या एवढ्या 600 घराला बेघर करून आम्हाला लुटून खाऊन पिक्चर काढला। आमच्या लेकरा बाळाच उन्हात तानामध्ये मारायला लागल्या, मेल्या। काय झालं ते जिम्मेदारी ते राहणार। भंतेजी, हिरानंदानी, आशाबाई चौरे तर आम्हाला भरपूर लुटून खाली। मीनाबाई लिंबोळे।